नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आनंदाची बातमी की तुमचं लवकरात लवकर तुमचं जे राहिलेलं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फक्त तुम्ही एक गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही बघा तुमचं जे हजेरी अहवाल आहे तो ऑनलाईन झालेला आहे का। जी CMYKPY महास्वयं जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुमचं आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आयडी म्हणजे तुम्हाला आधार नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला ओपन करून जी अटेंडन्स आहे त्या अटेंडन्स मध्ये चेक करायचं आहे की तुमची अटेंडन्स किती महिन्याची ऑनलाईन झालेली आहे। तुमची जेवढ्याही महिन्याची हजेरी अहवाल ऑनलाईन झाला असेल तेवढ्याही महिन्याचं मानधन तुम्हाला दिवाळीच्या आत जमा होणार आहे। तुम्हाला तुमचं मानधन जे ऑनलाईन झालेला हजेरी अहवाल आहे तो हजेरी अहवाल तुमच्या लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तुमच्या मानधन जमा करण्याची। तर काही प्रशिक्षणार्थ्यांना मानधन जमा सुद्धा झालेला आहे। जेवढे तुमचे महिने ऑनलाईन झालेले आहेत तेवढं महिन्याचं मानधन तुम्हाला भेटणार आहे। आणि आता राहिलेलं तुमचं जे ऑनलाईन दिसत नसेल तेही लवकरात लवकर त्याही महिन्याचं हजेरी अहवाल ऑनलाईन होणार आहे। पण ज्या लोकांचा अजून हजेरी अहवालच ऑनलाईन झाला नसेल तर त्यांनी त्यांच्या विभागाला लवकरात लवकर भेट देऊन त्यांचा हजेरी अहवाल का ऑनलाईन झालेला नाही तो चेक करा आणि तुमचा हजेरी अहवाल ऑनलाईन करण्यास सांगा। कारण हजेरी अहवालात जर तुमचा ऑनलाईन झाला नाही तर तुमच्या मानधन तुमच्या अकाउंटला येणार नाही। आणि ज्या लोकांना ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आधार व्हेरिफिकेशन करायला प्रॉब्लेम येत होता तर आता साईट सुरळीतपणे सुरू केलेली आहे। ज्यांना आधारचा प्रॉब्लेम येत होता, ज्यांचा नावाचा प्रॉब्लेम येत होता, असे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रॉब्लेमवर आता वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे। त्यामुळे ज्यांना आधार व्हेरिफिकेशन करायला प्रॉब्लेम येत होता, अडचणी येत होता, अशा सगळ्या अडचणी सॉल्व्ह झालेल्या आहेत। तुम्ही कौशल्य विकास विभागाला भेट द्या, तुमच्या विभागाला भेट द्या आणि तुमची अडचण दूर करून घ्या। तर तुमची आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस जर अपडेट करायची राहिली असेल, ज्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले असेल तर अशांनी क्लिअर PDF स्वरूपात तुमचे जे सांगितलेले मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत। आणि तुम्ही अपलोड केल्यानंतर तुमच्याही खात्यामध्ये तुमचं मानधन तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या शिक्षण पात्रतेनुसार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर तुमचा जो 11 महिन्याचा जेवढेही तुमचे 6 महिन्याचे मानधन होते तुमच्या आधार व्हेरिफिकेशन शिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, पण जे राहिलेले 5 महिन्याचं जे मानधन आहे त्याच्यासाठी आधार व्हेरिफिकेशन गरजेचंच आहे। ज्याही लोकांचा आधार व्हेरिफिकेशन झालेला आहे आणि त्याला कमिशनर लेवलला अप्रूव्हल आलेला आहे अशाच्याच खात्यामध्ये पैसे पडणार आहेत। आता हे पैसे तुमचं मानधन तर जमा होणार आहेत, पण महत्वाचा विषय असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचे जे जर आपण बघितलं तर तुमचं कार्यकाळ सुद्धा पूर्ण झालेला आहे, पण अजून जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट टॅबवर जर तुम्ही क्लिक केलं अजून तुमचं सर्टिफिकेट जनरेट झालेलं नाहीये। अजून ते सांगितलेलं होतं की तुमचा जो कार्यकाळ संपला, तुमचं जे 6 महिन्याचा असेल 6 महिन्यानंतर 5 महिने वाढून दिले त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट जनरेट होणार होतं, पण अजूनही सर्टिफिकेट जनरेट झालेलं नाही। तर याची जशी सर्टिफिकेट जनरेट होईल किंवा जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर याच्यासाठी जर अजून काही नवीन भरती निघाली किंवा हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जर कार्यकाळ वाढला तर तशी आपण अपडेट तुमच्या समोर लवकरच तुम्हाला देणार आहोत। तर त्यासाठी आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, त्यासाठीच अशा नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।